जय सर्वांनी अभ्यासात राहायचंय, सर्वांनी सराव करायचा आहे। ओके, आपला टास्क चालू आहे। टास्क नंबर किती आहे आपला? 27। ज्याला पहिल्यापासून पाहिजे असेल त्याने काय करायचं, कमेंट मध्ये जायचं, लिंक टाकलेली आहे। ओके, सगळं मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जर टास्क 1 पासून पाहिले तर तुमची कमीत कमी 60% 70% गणिताची भीती मनातून जाईल। कारण गणित हा विषय असा आहे, भरती किंवा स्पर्धा परीक्षा असेल त्यामध्ये यायच्या अगोदर प्रत्येक विद्यार्थी याला भेटतो। म्हणजे भेटतो का? कारण ह्याला मेंदू लागतो, ह्याला आठवावं लागतं, ह्याला स्मरणात आणावं लागतं। म्हणून प्रत्येकाला भीती वाटते, प्रत्येक विद्यार्थ्याला XY पद्धत नको वाटते। बऱ्याच विद्यार्थ्यांना शॉर्ट आवडतं, पण मित्रांनो शॉर्ट हे कुठंही नसतं, हे लक्षात ठेवा। ओके, प्रत्येक प्रश्न मी नेहमी सांगतो, एक पर्यायावरनं, एक सूत्रानं आणि एक शॉर्टनं, ह्या 3 स्टेपनं सुटतो। ज्या विद्यार्थ्याचा सगळ्यात जास्त सराव असतो तो जर गणित सूत्रानं सुटत नसेल, शॉर्टनं सुटत नसेल, तर तो पर्यायावरनं 101% सोडवतो आणि 1 मार्क मिळवतो। त्याला म्हणायचं विद्यार्थी, त्याला म्हणायचं सराव। बरोबर, तुमचा सराव जास्त झाला पाहिजे। ओके, चला सुरुवात करू। बघा, ताशी 60 किमी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिट लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला? ओके, कन्फ्युजनचा प्रश्न दिला। ते म्हणतात की जर 60 किमी सरासरी वेगाने गेली आणि जर स्पीड मध्ये बदल केला म्हणजे 75 किलोमीटर ताशी केला तर 48 मिनिट लवकर पोहोचते, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला होता? तुम्हाला एकूण त्या 2 ठिकाणातलं अंतर काढायचं। ओके, यावेळेस काय करायचं, जे काय तुमचा वेग असेल त्या वेगाचा काय काढा, लसावी काढा। पहिली स्टेप सांगतो, पहिल्यांदा लसावी काढून घ्या 60 आणि 75चा। 60 आणि 75चा काय करायचा मित्रांनो, लसावी काढायचा आहे। 15 चौक 60, 15 पाची 75। इथून पुढे भाग जातो का? जात नाही। मग तुम्हाला काय करायचंय, या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे। 15 चौक 60 गुणाकारामध्ये 5, 6 पंचे 30, 300 काय झाला मित्रांनो, लसावी। पहिली स्टेप झाली, लसावी मिळाला। आता पुढे लसावी गुणाकारामध्ये उशिरा किंवा लवकर आलेला जो काय वेळ असेल किती, 48 मिनिट। इथं उशिरा किंवा लवकर काही पण असू द्या, काही काळजी करायची नाही। छेदात नेहमी 60 ठेवायचं। या प्रश्नाला तुम्हाला हे असंच सोडवावं लागेल, याच्यामध्ये शॉर्ट वगैरे काही नाही। लसावी गुणाकारामध्ये उशिरा किंवा लवकर आलेला वेळ छेदात 60 नेहमी ठेवायचं। आता हे सोडवायचं। ओके, शून्याला शून्य कॅन्सल, 6 1 6, 6 8 48, 8 3 24, शून्याला शून्य, 240 किलोमीटर त्या 2 डिस्टन्स मधलं अंतर असणार आहे। पर्याय क्रमांक 2 झालं तुमचं उत्तर। ओके, साधं सोपं आहे, याला फक्त लक्षात ठेवायचं, डोक्यात ठेवायचं। जो काय वेग आहे त्याचा काय काढा, लसावी काढा। लसावी गुणाकारामध्ये उशिरा किंवा लवकर आलेला जो काय वेळ असेल तो वेळ लिहा, छेदात 60। ओके, आता पुढे बघा, प्रति तास 60 किमी वेगाने जाणारी रेल्वे एका खांबास 9 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? बरोबर, आता लांबी म्हणजे अंतर हे डोक्यात ठेवा, कारण लांबी जर काढायची सांगितली तर तुम्हाला अंतराचं सूत्र वापरायचं, हे डोक्यात घाला। बरोबर, बरेच विद्यार्थी तर कन्फ्युज होतात, कन्फ्युजन व्हायचं नाही का? कारण लांबी म्हटलं की अंतर। मग अंतराचं सूत्र काय सांगतं, वेग गुणाकारामध्ये वेळ गुणाकारामध्ये 5/18। मग बघा आता वेग किती आहे, 60 गुणाकारामध्ये वेळ किती आहे, 9 गुणाकारामध्ये 5/18। 9 1 9, 9 2 18, 2 1 2, 2 3 6, शून्याला शून्य, 30 गुणाकारामध्ये 5, 3 5 15 आणि 0। त्या रेल्वेची लांबी संदीप संदुल्या किती असेल, 150 मीटर, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर आहे। बरोबर, लांबी विचारली की अंतरच काढायचं, वेगळं काही काढत बसायचं नाही। साधं सोपं अंतराचं सूत्र काय हो, डायरेक्ट संख्या मांडतोय। का मांडतोय? कारण तुमच्या डोक्यामध्ये लगेच समजलं पाहिजे 60 म्हणजे काय, 9 म्हणजे काय, वेग काय आहे आणि वेळ काय आहे, 5/18 हे तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे। ओके, पुढे बघा, प्रति तास 90 किमी वेगाने जाणारी रेल्वे एका खांबास 20 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? अगदी सेम आणि काही सध्या बदल नसलेलं। आता इथं लांबी म्हणजेच काय रे,
अंतर काढायचं आहे. मग अंतराचं सूत्र वेग गुणाकारामध्ये वेळ गुणाकारामध्ये 5/18. वेग किती आहे रे संदीप? 90. गुणाकारामध्ये वेळ किती आहे रे? 20 सेकंद. गुणाकारामध्ये 5/18. बरोबर. 9×10 90. 9×2 18. बेक के बेक 92 20. 10 गुणाकारामध्ये 5. 100 गुणाकारामध्ये 5 बरोबर संदीप संदुल्या 500 मीटर असेल त्या रेल्वेची लांबी. पर्याय क्रमांक बरोबर. डायरेक्ट गणित का लिहितोय मी? सूत्र का लिहित नाही? कारण सूत्र तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, डोक्यात फिट झालं पाहिजे. ओके. समोर अभ्यास करा. बघा 90 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती? बरोबर. आता ताशी वेगाचं सूत्र तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. वेगाचं सूत्र, वेळेचं सूत्र, अंतराचं सूत्र ही 3 सूत्र तुमची तोंडपाठ असली की तुम्हाला याच्यामधलं कुठलंही गणित कसं येऊ द्या, त्यांनी कसंही फिरवून टाकू द्या, तुमच्या डोक्यात जर सूत्र पाठ असतील तर ह्याचा 1 मार्क तुमच्या हातून जाणार नाही. बरोबर. संदीप संदुले तुला काय प्रॉब्लेम? अजिबात प्रॉब्लेम नसला पाहिजे. का? तर तू गणित इथं शिकतोय. ओके. आता समोर बघा. वेगाचं सूत्र काय सांगताय? अंतर छेदात वेळ. वेग म्हटलं की वेळ छेदात गेला पाहिजे. गुणाकारामध्ये 18/5. ओके. बरोबर. अंतर किती आहे? 90 मीटर. छेद असताना वेळ किती आहे? 6 सेकंद. गुणाकारामध्ये 18/5. एवढं सोडवायचं, तुमचं उत्तर निघून जाईल. बरोबर. 6×1=6 6×3 18. 5×1=5 5×1=5 शिल्लक राहील 4 8×5 40. 18 गुणाकारामध्ये 3 18×3 54 किलोमीटर पर ताशी. 54 किलोमीटर पर ताशी असेल तुमचा वेग त्या गाडीचा. जी गाडी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारली आहे 54 किलोमीटर प्रति तास. बरोबर. वेग विचारला की अंतर छेदात वेळ गुणाकारामध्ये 18/5. ओके. पुढे बघा. 100 मीटर लांबीची रेल्वे एका खांबास 10 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग काय? संदीप संदुल्या ताई तुला आता हे जमल. ओके. आता ही तुमची वेळ आहे. कमेंट करायचं, उत्तर कमेंट करायचं. कमेंट करता माहित नसेल तर शेजारी आजारी पाजारी कुणाला पण विचारायचं की मला कमेंट करायची आहे आणि कमेंट करायची. ओके. का? कारण तुमची कमेंट जी असते ते आमच्यासाठी ऑक्सिजन असते. तुमची कमेंट मिळाली की आम्हाला वाटतं की आम्ही खरंच कोणापर्यंत पोहोचतो आणि खरंच कोणतरी ज्याला गरज आहे तो व्हिडिओ बघतोय. बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओची एक ही लागलेली असते, कधी पडतोय, कारण बरेच विद्यार्थी व्हॉट्सअपला SMS करतात सर व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका. ओके. समोर बघा. ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर गाडीची लांबी किती? बरोबर. आता लांबी म्हटले की मी तुम्हाला पाठीमागच काय सांगितलं? अंतर काढायचं. बरोबर. डोक्यातच ठेवायचं. लांबी बरोबर अंतर हे डोक्यातच घालायचं. मग अंतराचं सूत्र वेग काय हो? वेग 48 गुणाकारामध्ये वेळ किती आहे? 48 गुणाकारामध्ये 5/18. आता हे सोडवायचे तुम्हाला. बरोबर. sin3 18 6×8 48. ओके. 3×1 3 3×1 3 1 शिल्लक 3 18. आता 16 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 5 16×5 80 गुणाकारामध्ये 8 8×8 64 640. गडबडीत 640 उत्तर लिहिचाल 1 मार्क जाईल. गडबड कुठेही करायची नाही, इथं थांबायचे. का? कारण जी काय 400 मीटर बोगद्याची लांबी असेल ती तुम्हाला ह्याच्यातून वजा करायची आहे, त्यावेळेस तुमचं उत्तर निर्माण आहे. म्हणून शेवटची टेप लक्षात ठेवा. 640 वजा 400 म्हणजे तुम्हाला जे काय उत्तर विचारले ते 240 मीटर असणार आहे. पर्याय क्रमांक 14. गाडीची लांबी 240 मीटर. बघा पहिला पर्याय 640 टाकलाय. तुमच्या डोक्यासोबत कसं खेळायचं असतंय, तुमचं डोकं कसं डायव्हर्ट करायचं असतंय त्यांना चांगल्या प्रकारे माहित असतं. का? तर त्यांनी पहिला पर्याय 640 मीटर टाकलाय. तुम्ही उत्तर आले की लगेच 640 मीटर जाऊन लिहिणार, म्हणून त्यांना माहित असते. का? तर तुम्हाला 90 मिनिटात टार्गेट अचीव करायचं असते. मग ते काय करतात?
अशी खेळी करतात. मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की बाबा मला ही लांबी वजा करायची आहे, डोक्यात ठेवायचं. आणि हे डोक्यात कधी राहतं? घरी सराव केल्यावर. बरोबर, जेव्हा तुम्ही घरी सराव करता त्यावेळेस हे तुमच्या डोक्यात राहतो. ओके, आता पुढे बघा. ताशी 60 किमी वेगाने जाणारी मालगाडी 500 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर गाडीची लांबी किती? लांबी म्हटलं की अंतर, साधं सोपं सरळ लगेच. अंतराचं सूत्र काय हो? वेग किती आहे? 60 गुणाकारामध्ये वेळ 36 गुणाकारामध्ये 5/18 कंपल्सरी. बरोबर, 18 एके 18, 18 दोन्ही 36, 6 दोन्ही 12, 0 गुणाकारामध्ये 5, बारी पंचे 60, शून्याला 0, 600 मीटर वजा करायचं 500. शेवटची स्टेप 600 वजा 500, जी काय लांबी आहे ती आहे 100 मीटर. बरोबर, जी तुमची लांबी आहे ती आहे 100 मीटर. लक्षात ठेवा, बरोबर ही लांबी वजा करायचं विसरायचं नाही. गडबडीत उत्तर 600 मीटर, पहिलाच पर्याय तुम्हाला 600 मीटर असतो, या डोक्यात ठेवा. ओके, पुढे दादू आणले, दादू आणला बघा. 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्यांची बेरीज किती? बरोबर, आता संयुक्त संख्या म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं की 1 किंवा 2 किंवा 3 या संख्यांच्या गुणाकारातून तयार झालेल्या संख्या. ओके, बरोबर, त्या गुणाकारातून तयार झालेली संख्या. आता 1 ते 100 पर्यंत मी पाठीमागच्या याच्यामध्ये घेतलं की किती संख्या आहे? टोटल 74 आहे. पण इथं गोष्ट लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या एकूण अंकांची बेरीज तुमची तोंडपाठ आहे. 1 ते 100 पर्यंत, 100 पर्यंत असणाऱ्या एकूण अंकांची बेरीज किती आहे रे संजुल्या? 5050. ओके, आता 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज, मूळ संख्यांची बेरीज संजुल्या किती रे? 1060. आणि एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बरोबर, मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून ती 1. बरोबर, 1060 आणि 1061 ती तुम्हाला याच्यातून वजा करायची आहे. संयुक्त संख्यांची बेरीज किती आहे? बरोबर, संयुक्त संख्या नसलेल्या त्यांची बेरीज किती? 1 आणि मूळ संख्यांची बेरीज 1060 आणि 1061. 5050 वजा 1061 याची वजाबाकी जी असेल तुमचं उत्तर. बरोबर, 10 मधून 1 गेलं 9, 14 तून 6 गेलं 8, 9ला 9, 4 मधून 1 गेलं 3, 3989. पर्याय क्रमांक 2 झालं तुमचं उत्तर. बरोबर, हे तुमचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. बरोबर, साधं सोपं असतं पण तुम्ही चुकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं संयुक्त संख्यांची बेरीज म्हणजे काय सांगितलं समजणार नाही, पण लक्षात ठेवा 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या सगळ्या संख्यांची बेरीज 1050. आता संयुक्त संख्या म्हणजे गुणाकारापासून तयार झालेल्या संख्या. मग 1 आणि मूळ संख्या 25 ह्या संयुक्त नाहीत. मूळ संख्यांची बेरीज 1060 आणि 1061. तुम्हाला याच्यातून टोटल म्हणून वजा करायचं, तुमचं उत्तर निघून समोर. एक कार ताशी 60 किमी वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते, येताना x किमी वेगाने परत येते, तर कारचा पूर्ण प्रवास सरासरी वेग ताशी 48 किमी असेल तर x ची किंमत करायची. म्हणजे मित्रांनो, जाताना 60 किमी येते, येताना ती अशा कोणत्या वेगामध्ये येते त्या वेगाचं आणि ह्या वेगाचं सरासरी जे काय प्रमाण आहे ते 48 किमी यायला पाहिजे. अगदी सोपं आहे, हे तुम्ही पर्यायावरून पण लगेच काढू शकता. बरोबर, पण त्याला तुमचा सराव गरजेचा आहे. पण आपण काय करू, डायरेक्ट सूत्रावरून जाऊ. मग सूत्र काय व्हायचं? 2 गुणाकारामध्ये जाताना 60 गुणाकारामध्ये येताना माहित नाही, म्हणून x छेदात जाताना अधिक येताना म्हणजे 60 अधिक x. याचं उत्तर काय आहे? 48. हे सोडवलं की तुम्हाला x ची किंमत समजून जाईल. बरोबर, बघा आता 2 गुणाकारामध्ये 60, 120x, 120x बरोबर 60 अधिक x भागाकारामध्ये इकडे जर तुम्ही घेऊन गेला तर गुणाकार होऊन जाईल. x ने जर 48 ला गुणलं तर काय होईल? 48x अधिक 60 ने 48 ला गुणलं, शून्याला 0,
8 सख 48 ला 8 चाले 4 साइन चौक 24 आणि 4 28 2880 झाला यांचा गुणाकार। आता तुम्हाला सोडवायचंय हे 48 इकडे आहे अधिक आहे इकडे वजा करा 120 मधनं 48 गेलं 72 x बरोबर 2880 x बरोबर 2880 छेदात 72 12 सक 72 12 दोन्ही 24 शिल्लक राहिले 4 12 चौक 48 शून्याला 0 छेदात 6 6 1 6 साइन चौक 24 शून्याला 0 तुमचं उत्तर आलं 40। म्हणजे येताना x च्या ठिकाणी जर तुम्ही 40 ठेवलं तर उत्तर सरासरी वेग 48 येऊ शकतो आणि हे तुम्हाला हे सोडवावं लागेल बरोबर। बऱ्याच ठिकाणी बाकीचं काही वेगळं सांगितलं जातं पण हे तुम्ही असं सोडवलं तर परफेक्ट तुमचं उत्तर निघून जाईल 40 पर्याय क्रमांक 1। ओके साधं सोपं आहे। ज्याला हे सूत्र दोन गुणाकारामध्ये जाताना गुणाकारामध्ये येताना छेदात जाताना अधिक येताना बरोबर जो काय सरासरी वेग असेल तो। ओके पुढचं बघा एक कार ताशी 36 किमी वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते येताना x किमी वेगाने परत येते तर कारचा पूर्ण प्रवास सरासरी वेग ताशी 36 किमी असेल तर x ची किंमत काढायची बरोबर। साधं सोपं आहे बरोबर। दोन गुणाकारामध्ये जाताना किती रे संदीप 36 गुणाकारामध्ये येताना माहित नाही छेदस्थानी काय जाताना किती 36 अधिक येताना माहित नाही बरोबर सरासरी वेग किती आहे 36। एवढं सोडवायचं तुमचं उत्तर निघून जाईल। प्रत्येकाने सोडवा आणि मला उत्तर कमेंट करायचं आहे। चुकलं तरी चालेल काही हरकत नाही पण कमेंट आली पाहिजे हे लक्षात ठेवा बरोबर। पण कमेंट आली पाहिजे। पुढे बघा क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी। क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी 7च असणार कारण क्रमगत येणाऱ्या विषम संख्यांची सरासरी ही जेवढ्या विषम संख्या आहेत तेवढीच येते त्याच्यामध्ये काही सुद्धा वाढ होत नाही। मग किती आहेत 7 बरोबर। हा शब्द महत्त्वाचा आहे क्रमाने। इथं जर तुम्हाला आगळ्या वेगळ्या दिल्या असतील तर त्याची बेरीज करून काढावी लागते पण इथं तुम्हाला काय दिले क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी संदीप आणि संदुल्या तुला हे काढावंच लागणार नाही हे तुला फक्त पाठ करायचं। जर इथं असतं क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 समसंख्यांची सरासरी किती तर एक क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची सरासरी एकूण समसंख्या 7 अधिक 1 बरोबर 8 बरोबर। एकूण समसंख्या अधिक 1 करायचं तुमचं उत्तर निघून जाते बरोबर। विषम विचारलं तर जेवढ्या विषम असतील तेवढीच सरासरी राहील बरोबर। साधं सोपं आहे। बरेच विद्यार्थी काय करतील बेरीज करतील आणि मग भागत बसतील पण असं काही करायचं नाही हे पाठच करायचं। पुढे बघा 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी किती। आता क्रमवार संख्या दिल्या काय करायचं सरासरी काढत असताना एक तर या संख्या सलग मांडून घ्या आणि मधली संख्या शोधा किंवा ह्याची आणि याची बेरीज करा आणि छेदात 2 टाका 25 प्लस 35 छेदात 2 म्हणजे 60 छेदात 2 बरोबर 6 शून्याला 0 सरासरी असणार 30। किती असणार सरासरी 30 असणार। 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी किती असणार संदीप आणि संदुले 30 असणार लक्षात ठेवा। ओके पुढे बघ 3 भावांच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:7 आहे तर त्यापैकी लहान भावाचे वय किती बरोबर। काय विचारले लहान भावाचे वय किती। आता लहान भावाचे वय म्हटलं की गुणोत्तर लहान असणार आहे बरोबर। मग ते बाजूलाच काढायचं 2 जी काय येणारे उत्तर आहे त्या उत्तराला तुम्हाला 2 ने गुणायचंय म्हणून 2 बाजूला काढायचे। आता काय म्हटले सरासरी किती जणांची हो 3 भावांची म्हणून 24 गुणाकारामध्ये 3 घेतलं 24 गुणाकारामध्ये 3 बरोबर 24 त्रिक 72 ही त्या 3 भावांच्या वयाची बेरीज आहे। त्या 3 भावांचं जे काय वय असेल त्याची बेरीज आहे। मग पुढची स्टेप करायची बेरीज छेदात गुणोत्तराची बेरीज 2 आणि 3 5 आणि 7 12 बेरीज काय झाली संदीप 12 गुणोत्तर म्हणजे हे ह्यांची बेरीज झाली 12 12 1 12 12 7 72 6 ही झाली तुझी संदीप x ची किंमत
तुला विचारले लहान भावाचं वय, ह्या 6 न फक्त तुला 2 ला गुणायचंय. 2 गुणाकारामध्ये 6 साइन दोन्ही 12 वर्ष असेल लहान भावाचे वय. पर्याय क्रमांक 1. मोठ्या विचारलं तर मोठ्या गुणोत्तराला, मधव्या विचारलं तर मधल्या गुणोत्तराला गुणायचं. मधवा विचारलं तर मधवा गुणोत्तर नाही, 2 पहिली आणि शेवटची सोडून मधली जी संख्या त्याला गुणायचं. ओके, पुढे बघा 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे तर त्या संख्या कोणत्या. बरोबर, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न आला, बरेच विद्यार्थी कोम्यात गेले का काहीच कळलं. इथं काय म्हणते, क्रमवार 2 पूर्ण संख्या म्हणजे क्रमवार त्या 2 संख्या क्रमवार आहेत, त्या 2 संख्यांच्या वर्गातील फरक 35. एक लक्षात ठेवा, क्रमवार 2 संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या 2 संख्यांच्या बेरजे एवढा असतो. मग तुम्हाला पर्यायामधून अशी संख्या शोधायच्या ज्यांची बेरीज 35 आहे पण त्या क्रमवार असल्या पाहिजे ही अट. बरोबर, 15 आणि 16 यांची बेरीज 35 आहे का? अजिबात नाही. 17 आणि 18 यांची बेरीज 35 आहे का? 7 आणि 8 15, हातच्या 1 3 35. हेच तुमचं उत्तर असणार आहे. क्रमवार असल्या पाहिजेत आणि त्यांची बेरीज काय असली पाहिजे? 35 असली पाहिजे. बघा आता 17चा वर्ग किती? 289. 18चा वर्ग 324. आता ह्यांची वजाबाकी करायची. बरोबर, 4तनं 9 जात नाही, 14तनं 9 गेलं 5, इथं 1 शिल्लक राहिला, 11तनं 8 गेलं 3, झालं का 35? फरक आहे का 35? यस आहे. विषय मिटला. आता पुढचा प्रश्न बघा, 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 103 आहे तर त्या संख्या कोणत्या. आपल्याला तेच शोधायचंय. त्या 2 संख्या क्रमवार असल्या पाहिजे आणि त्यांची बेरीज असली पाहिजे 103. का? कारण 2 क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक ह्या त्या 2 संख्यांची काय असते? बेरीज असते. मग 50 आणि 51 यांची बेरीज 103 येते का? येत नाही. 40 आणि 41 येत नाही. 51 आणि 52 यस, 51 आणि 52 ह्या दोघांची बेरीज काय येते? 103 येते. सर्वांचा बेरीज आली पण त्यांच्या वर्गाची बेरीज करून वर्गाचा फरक करून दाखवा. 52चा वर्ग किती? 52चा वर्ग 25 मध्ये 2 गेलं 2704. 2704 झाला 52चा वर्ग. 51चा 25 मध्ये 1 2601. यांची तुम्हाला बेरीज करायची. 4 मधून 1 गेलं 3, 0 ला 0, 7 मधून 6 गेलं 1, झाला का 103 फरक. म्हणजे जे काय इथं आहे 103 फरक. ओके, पुढे बघा, x व y हे व्यस्त चलनात आहेत. जेव्हा x बरोबर 40 तेव्हा y बरोबर 8. म्हणून जर x बरोबर 32 तर y ची किंमत काय? बरोबर, काय म्हणते x व y व्यस्त चलन. व्यस्त चलन म्हटलं की गुणाकार समान. x गुणाकारामध्ये y बरोबर x गुणाकारामध्ये y. पहिल्या x ची किंमत काय रे संदीप? 40. y ची किंमत किती? 8. दुसऱ्या x ची किंमत 32. गुणाकारामध्ये तुम्हाला y ची करायची आहे. हे 32 इकडे आणायचंय. मग तयार काय होईल? 40 गुणाकारामध्ये 8 छेदात 32. उत्तर जे काय तुमचं y असेल ते येऊन जाईल. बरोबर, 8 1 8, 8 चौक 32, 4 1 4, 0 ला 0, y ची किंमत आली 10. y ची किंमत आली 10. बघा 8 चौक 32, 320 बरोबर y ची किंमत 10. 32 गुणाकारामध्ये 10, 320. 320 ला 320 म्हणजे बरोबर. असं चेक करून बघा तुमचे मार्क वाढतील. जर हे बरोबर आलं तर तुमचं डोळे झाकून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. बरोबर, बरेच विद्यार्थी गडबडीमध्ये कसं असतं 90 मिनिटांमध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो म्हणून चेक करू शकत नाहीत. पण तुम्ही चेक करत चला, फायदा तुमचा होणार आहे. ओके, पुढे बघा, 81 ला 7 तर 94 ला बरोबर. 9 5 3 4. अगदी साधं सोपं आहे पण हे काढता आलं पाहिजे कारण इथं कन्फ्युजन व्हायचं नाही. बरोबर, बघा 81 ला 7 ही जी 81 संख्या आहे ही कुठल्या संख्येचा वर्गमूळ आहे हे बघत बसायचं नाही. त्याच्यामध्ये डायरेक्ट काय केले? 8 - 1 बरोबर 7 बरोबर 94. ह्या संख्येची 9 - 4 बरोबर 5. पर्याय क्रमांक 2 झालं तुमचं उत्तर. साधं सोपं आहे, याच्यामध्ये अवघड काही नाही. पुढे बघा, 144 ला 16 तर 252 लाख. इथं पण अगदी साधं सोपं. बरेच विद्यार्थी 144 संख्या दिली म्हटलं की तिचं वर्गमूळ करायचा, वर्ग बघायचा, अशा अनेक गोष्टी करायच्या करतात. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ही अशी संख्या तुम्हाला फसवायसाठी दिलेली असते का तर तुमचा वेळ जातो.
144 121 असं काही दिसलं की विद्यार्थी काय करतो वर्गमूळाकडे जातो. पण इथं काय केलंय बघा 144 ही संख्या त्या संख्येतील 4 गुणाकारामध्ये 1 या सगळ्यांची गुणाकार आहे 16. त्याप्रमाणे तुमची पुढचं करा 252 म्हणजे 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 2 बेंदाय 2 5 10 10 दोन्ही 20 बेंदाय 20 झालं तुमचं उत्तर. काय केलंय दिलेली संख्या त्या संख्येमधील जेवढे अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार पुढे मांडलेला आहे. बरोबर 252 म्हणजे 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 2 उत्तर झालं बेंदाय 20. पुढे बघा 1 2 5 10 17 26 37. बरोबर. आता तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या पर्यायामध्ये दिलेली आहे तुम्हाला शोधायची. मग बघा इथं तुम्ही जर फरक बघितला तर 1 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे 1 चा. त्यानंतर 2 आणि 3 मध्ये 2 आणि 5 मध्ये 3 चा. 5 आणि 10 मध्ये 5 चा. 10 आणि 17 मध्ये 7 चा. 17 आणि 26 मध्ये कितीचा आहे 9 चा. 26 आणि 37 मध्ये कितीचा आहे 11 चा. म्हणजे 1 3 5 7 9 11 ह्या काय आहेत क्रमगत विषम संख्या. मग 11च्या पुढची विषम संख्या कोणती 13. म्हणजे 37च्या जी पुढची संख्या असेल 37 आणि त्याच्यामध्ये 13चा डिफरन्स असला पाहिजे. म्हणजे 37 अधिक 13 37 प्लस 13 बरोबर उत्तर झालं 50. पर्याय क्रमांक 4 झालं तुमचं उत्तर. बरोबर क्रमगत विषम संख्यांचा फरक दिलेला आहे. बरोबर. हे लगेच समजण्यासाठी काय करायला पाहिजे तुमचा सराव चांगला झालेला पाहिजे हे लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा 1 2 2 10 3 30 4 68 5 130 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह 2 तुम्हाला संख्या शोधायच्या आहेत. बरोबर. हे पण सोपं आहे. हे अवघड अजिबात नाही. पण तुमचं दूरदृष्टी फार असली पाहिजे. एक लक्षात ठेवा. बघा आता 1 ही संख्या आहे. 1 ह्या संख्येचा घन किती 1. त्यामध्येच ही एक संख्या मिसळली म्हणजे 1 अधिक 1 किती झालं 2. बरोबर. 1 अधिक 1 किती झालं 2. बरोबर. आता पुढचं काय केलंय 2. 2 या संख्येचा घन किती रे संदीप 8. 8 अधिक 2 बरोबर काय दिले 10. पुढे तसंच केलंय 3. 3 या संख्येचा घन 27. 27 अधिक 3 बरोबर 30. 3 च्या पुढे 30 लिहिले. 4. 4 या संख्येचा घन 64. 64 अधिक 4 बरोबर 68. त्याप्रमाणे पुढे 5 या संख्येचा घन 125. 125 अधिक 5 बरोबर 130. आता तुम्हाला पुढचं काढायचंय. मग 5 च्या पुढची संख्या 6. 6 ही पहिली झाली तुमची संख्या. त्यानंतर 6 या संख्येचा घन 216. 216 अधिक 6 222 झालं तुमचं उत्तर. 6 आणि 222 कुठे दिसतंय पर्याय क्रमांक 2 झालं तुमचं उत्तर. बरोबर. 6 आणि 222 इथे येणार 6 आणि इथे येणार 222. ओके. काय केलंय संख्या आणि त्या संख्येचा घन त्या घनामध्ये तीच संख्या मिसळली आहे. बरोबर. ह्याच्यासाठी तुमचा घरी सराव गरजेचा आहे. पुढे बघा संत एकनाथ भारूड तर संत तुकाराम काय. संत एकनाथांची भारुड होती तर संत तुकारामांची काय होती गाथा होती. हे लक्षात ठेवा. बरोबर. ओव्या कुणाच्या होते पसायदान कुणाचं होतं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. ते कशामध्ये आहे हे पण माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. पुढे बघा AB ZY CD XC तर EF तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय. बरोबर. ह्याच्यासाठी तुम्हाला टोटल ABCD माहित पाहिजे. ABCD मध्ये कुठल्या क्रमांकाला कुठला अक्षर आहे हे पण माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. आता आपण ABCD काढू. A B C D E F G H I J K L M आणि याप्रमाणेच काढत चला N O P Q R S T U V W X Y Z. बरोबर. आता इथे काय केलंय AB. बघा AB झालं की ZY लगेच त्याच्या खालचं ZY उलट. पुन्हा काय घेतलंय CD. मग CD
लगेच त्याच्या खाली काय घेतलंय एक्स एक्स डब्ल्यू एक्स डब्ल्यू मग पुढे काय घेतलंय ईएफ ईएफ मग तुम्ही काय घ्यायचं बघा तुम्ही काय घ्यायचं बघा चालू कसं झालंय झेड वाय एक्स डब्ल्यू फी यू तुम्ही काय घ्यायचंय फी यू घ्यायचंय यू व्ही घ्यायचं नाही पहिलाच पर्याय यू व्ही आहे तुम्ही फसू शकता तुम्ही असं सवय लागलेली असते आपल्याला असं काउंट करायची मग तुम्ही असं काउंट करू शकता पहिलाच पर्याय यू व्ही दिले म्हणजे तुमचा गेम इथंच केलाय तुमचं उत्तर काय व्ही यू म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे इथंच गेम होऊ शकते इथंच मार्ग जाऊ शकतो माझं बरोबरच आलतं मी काढलंच होतं हे असं कसं केलं म्हणता येत नाही त्यामुळे तुम्हाला क्रम कळला पाहिजे असं जायचं आहे बरोबर व्ही यू ओके पुढे सालार जंग म्युझियम कोणत्या शहरात आहे तर ते हैदराबाद या शहरामध्ये आहे तर अलाहाबाद मध्ये काय आहे अहमदाबाद मध्ये काय आहे हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे पुढे खजुराहो सुप्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत तर त्या मध्य प्रदेश या राज्यात आहेत कुठं आहे मध्य प्रदेश राज्यात आहे त्याचबरोबर गुजरात मध्ये काय आहे त्यानंतर ओडिशा या राज्यामध्ये काय लपलंय महत्वाचं ऐतिहासिक ठिकाण त्या राज्यामध्ये आहे का हे तुमचं पूर्ण पाठ पाहिजे ज्याची चारी बाजूला लक्ष असतं त्याचं चारी बाजूला अभ्यासावर वचक असते त्याला वर्दी मिळते हे लक्षात ठेवा बरोबर बरेच विद्यार्थी असतात वरचं वाचायचं भारताला लागलेल्या एकूण समुद्र किनारपट्टी महाराष्ट्राला एकूण समुद्र किनारपट्टी झालं ह्याच्या पलीकडे जायचं नाही मग काय होतो मार बसतो इतिहास अपुरा पडतो 1-2 मार्क जायला बघतात पण तुमचं हे पाठ असणं गरजेचं आहे पुढे बघा चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे बरोबर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याची परफेक्ट माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्या जिल्ह्यामध्ये काय महत्वाचं आहे बरं त्या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा काय लाभलाय त्या जिल्ह्यामध्ये रामसर स्थळ आहे का त्या जिल्ह्यामध्ये युनेस्को मध्ये एखादं समाविष्ट केलेलं स्थळ आहे का बरं ते कुठल्या सालाला समाविष्ट केलं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पुढे बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे बऱ्याच वेळा पडलेला प्रश्न तर कुठे आहे पुण्यात आहे बरोबर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे पुण्यात आहे ओके यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली संदीप संदुल्या 1989 ला झाली तर 1857 ला काय झालं पहिलं मुंबई विद्यापीठ स्थापन झालं तर 1923 ला कुठलं विद्यापीठ स्थापन झालं तुम्ही मला काय करायचंय कमेंट करायचं बरोबर 1923 ला बरोबर कुठलं स्थापन झालंय तुम्ही मला कमेंट करायचं आहे पुढे बघा संगणक हा माहिती साठवणे व गणिती प्रक्रिया करताना डॉट डॉट नंबर पद्धती वापरतात तर तो बायनरी पद्धत वापरतो बरोबर बायनरी पद्धत म्हणजे काय 1 ते 0 समूह हे लक्षात ठेवा बरोबर हा समूह हा गणिती प्रक्रिया करताना कोण वापरतं संगणक म्हणजे कॉम्प्युटर हे लक्षात ठेवा पुढे बघा भाषेचे एकूण किती प्रकार आहे भाषेचे एकूण मूळ 2 प्रकार आहेत किती 2 प्रकार आहेत बघा इथं गडबडीमध्ये तुम्ही दोन प्रकार आहेत पण 2 हा पर्याय घेऊ शकता त्याच्यामुळे 90 मिनिटांमध्ये जो तुमच्यावर लोड असतो तो खूप भयंकर असतो त्यामुळे ते सावध राहायचं बरोबर 2 असतात ओके हे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे पण 2 ज्यावेळेस तुम्ही उत्तर पत्रिकेत येता त्यावेळेस 2 नंबर पर्याय घेऊ शकता म्हणून उत्तर 2 बरोबर 2 प्रकार कुठले स्वाभाविक भाषा आणि सांकेतिक भाषा ओके पुढे बघा काही प्लस असा बरोबर काय बरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सोपं वाटतं पण ह्या वेलांटीमध्ये काही विद्यार्थी बघा पहिला पर्याय काही हिला पहिली वेलांटी दुसरा पर्याय काहीसा हिला दुसरी वेलांटी तिसरा पर्याय कुठेसा हा तर बसत नाही चौथा पर्याय बसत नाही एक लक्षात ठेवा ह्या काहीसा मधलं अ गायब होतं आणि हे आहे असं राहतं लक्षात ठेवा काहीसा त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन व्हायचं नाही बरेच विद्यार्थी हे असं दिले म्हणजे हे असं शिकतं इथं मार्क कसा दिले काय सांगता येत नाही का तर सरावा अभावी बळच 1 नंबर लिहून बाहेर पडतात का तर ही वेलांटी बदलते काही कळत नसतं बरोबर त्यामुळं हे तुम्हाला संधी हा चॅप्टर पूर्णपणे पाठ पाहिजे संधी पूर्वरूप संधी पररूप संधी आजकाल ह्याच्यावर प्रश्न विचारायला लागले त्यामुळे हे तुमचं पाठ पाहिजे ओके पुढे बघा क्षण प्लस 1 नंबर पर्याय क्षणिक 2 नंबर क्षणिक 3 नंबर क्षणौक 4 नंबर क्षणिक याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे ओके उत्तर क्षण प्लस 1 बरोबर
1 नंबर पर्याय शनेक, 3 नंबर पर्याय शनैक, 4 नंबर पर्याय शनौक आणि 4 नंबर पर्याय शनैक. ओके करा. बघा तो खुर्चीवर बसला, क्रियापदाचा प्रकार होता, क्रियापदाचा. बरोबर. अकर्मक, सकर्मक, विधान पूरक, पूरक आहे अनियमित. ओके. बघा तो खुर्चीवर बसला, बसला कोण? तो. बसण्याची क्रिया कशावर झाली? त्याच्यावर. ह्याच्यामध्ये कर्म आहे का? अजिबात नाही. कर्ता आणि कर्म ज्यावेळेस त्याचं उत्तर एकच येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये कर्म नसतो, म्हणून हे अकर्मक वाक्य आहे. म्हणून क्रियापदाचा कुठला प्रकार इथं आहे? कर्मक आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. पुढे बघा. पूर्ण भूतकाळातील क्रियापद कोणते? पूर्ण भूतकाळातील क्रियापद. पूर्ण भूतकाळ म्हणजे झाला, होता. ओके. होता. बरोबर. बघा चालू आहे, चालू आहे. झाले, होते, झाले होते. ओके. करत होता, चालू भूतकाळ. चलत आहे, चालू वर्तमान. ओके. पुढे बघा. जर तुम्हाला क्लास पाहिजे असतील तर व्हिडिओ थांबवा, वाचून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मोबाईल नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. जय हिंद.